भगवान के भरोसे ना बैठो क्या पता भगवान आपके भरोसे बैठा हो. म्हणजेच देवसुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात. तर आज आपण अशाच प्रकारची एक प्रेरणा देणारी गोष्ट पाहणार आहोत, जी जीवनात स्वतः दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः प्रयत्न करत राहणार. समुद्रकिनारी एक गाव होते. त्या गावात एक रामलाल नावाचा व्यक्ती राहत असे. दररोज पूजापाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रतवैकल्य करणे या सर्व गोष्टी रामलाल करत असे. त्याची देवावर नितांत श्रद्धा आणि विश्वास होता. तो एक दिवससुद्धा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे. दररोज नित्यनेमाने देवाची पूजा करत असे. एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळातच जोराचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू केले होते. लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत सैरावरा मदतीसाठी धावत होते. पाण्याचा थर वाढल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आली आणि लोकांना वाचवू लागली. बरेच लोक रेस्क्यू टीमच्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते. रेस्क्यू टीम रामलाल जवळसुद्धा गेली, पण रामलाल म्हणाला, "मला तुमची काही गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार." आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यू टीम पुढे निघून गेली. पाण्याचा थर वाढतच होता. आता पाणी रामलालच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्यामुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला. तेव्हाही त्याच्याजवळ एक नाव आली, ज्यामध्ये काही लोक सुरक्षित जात होते. त्यांनी रामलालला म्हटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया. तेव्हा रामलाल पुन्हा म्हणाला की मला नावेची गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार आहे. आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तीने आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले. पाण्याचा थर वाढतच होता. आता पाणी रामलालच्या वरच्या मजल्यावर सुद्धा पोचले होते. हे पाहून रामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो. तेव्हा त्या भागात लोकांना वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टरमधील रेस्क्यू टीम रामलालला म्हणते की हेलिकॉप्टरमध्ये बसा, लगेच तुमचा जीव वाचेल. पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून रामलाल त्यांना म्हणतो, मला तुमची गरज नाही, मला तर देव येणार आहे वाचवायला. हे शब्द ऐकून हेलिकॉप्टरसुद्धा तेथून निघून जाते. सगळ्यांच्या मदतीला रामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा थर एवढा वाढतो की रामलाल त्या पाण्यात बुडून जातो आणि मरण पावतो. मरण पावल्यानंतर रामलाल देवाजवळ पोचतो आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, तुझी किती पूजा अर्चना केली, व्रतवैकल्य केले, पण तू मला वाचवायला आला नाहीस. मला मरायला तिथेच सोडलंस. तेव्हा देव त्याला म्हणतो, तुला काय वाटतं, तुझ्याजवळ जहाज, हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते? मी तर तुला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते. पण तूच माझी मदत ओळखू शकला नाहीस आणि तिथेच मरण पावलास. माझ्यावर याप्रमाणे विश्वास करणं योग्य नाही आहे. माझ्यावर विश्वास करण्याअगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखायला यायला हवी होती. कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात. या गोष्टीवरून आपल्याला अशी शिकवण मिळते की देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करतात. म्हणजे देव आपल्यामध्येच आहे, फक्त आपण ते ओळखायला हवे. तर संकटकाळात न घाबरता त्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार राहा. देवसुद्धा आपल्यासोबत असेल.